जसं की मी तुम्हा सर्वांना सांगितलं होतं की मी स्वानंदीला शाळेत टाकलेलं आहे, तसंच मी तुम्हाला हे सुद्धा सांगत आहे की स्वानंदीला शाळेतून काढून घेतलेलं आहे आणि तेही मी स्वतःच काढलेलं आहे. त्याच्यामागे भरपूर काही कारणं आहेत. पहिली गोष्ट म्हणजे स्वानंदी छान 2-3 दिवस गेली आणि नंतर ती 3ऱ्या दिवसपासून 4थ्या दिवसपासून ती त्रास द्यायला लागली होती. तिथे गेल्यानंतर मला ती परत येऊ देत नव्हती. ती म्हणत होती माझ्यासोबत तू पण थांब आणि खूप मोठ्याने कर्कश अशी रडत होती. दुसरी गोष्ट म्हणजे तिथल्या शिक्षिका, त्यांचा व्यवहार मला असा काही फारसा आवडला नाही आणि त्यांचं आणि माझं थोडंसं झालंसुद्धा. आणि तिसरी गोष्ट म्हणजे स्वानंदी शाळेत गेल्यानंतर मला घरी अजिबात करमत नव्हतं. मला खूप धडधड आणि अशी BP लो टाईप आणि वेगळंच कसं तरी होत होतं आणि फक्त मला तीच दिसत होती आणि मला असंही वाटलं की आपण खूप जास्त घाई केली तिला शाळेमध्ये टाकायची आणि त्याच कारणाने कुठेतरी मी स्वतःचीच चूक मानून घेतली आणि तिला स्कूलमधून काढून घेतलेलं आहे स्वतःच्याच्याने. आणि तुम्हालाही मी सांगते, असं काहीही नसतं की एकदा ॲडमिशन केली, एकदा पैसे भरले की ते पैसे आपल्याला परत मिळू शकत नाही वगैरे. मी ती प्रोसेस पूर्ण केली होती पैसे वगैरे भरण्याची. त्यांनी काय 1-2 हजार रुपये कापून माझे पैसेसुद्धा मला वापस दिलेले आहेत आणि मी आनंदी आहे, खूप खुश आहे की स्वानंदीला शाळेतून काढलेलं आहे म्हणून. कारण ती फक्त आणि फक्त 2.5 वर्षाची आहे आणि 1 वर्ष 2 वर्ष मी तिला घरी वागवू शकते आणखी. आणि मी भरपूर आणखी एक अनुभव शेअर करते की मी आता जेव्हा स्वानंदीच्या स्कूलमध्ये बघितलं की तिथे मी असं बघितलं की खूप जणं आपापल्या मुलांना 4-4, 5-5 वर्षाचे होईपर्यंत ते साधं अंगणवाडीमध्ये सुद्धा पाठवत नाही, घरीच बघतात. आणि आजकाल तसंही खूप जणं बाळांविषयी खूप पॉझिटिव्ह आहेत असं मला वाटलं आणि बरोबर आहे, असायलाही पाहिजे. तर मला आनंद आहे की मी हा निर्णय घेतला होता चुकीचा, तो मी आता योग्य केलेला आहे आणि स्वानंदीला काढून घेतलेलं आहे शाळेतून आणि मी खुश आहे या निर्णयातून. कारण की मग मी जर ठेवलंही असतं तिला स्कूलमध्ये तर कुठे ना कुठे मलाही ॲडजस्ट करावं लागलं असतं, तिलाही ॲडजस्ट करावं लागलं असतं. ॲडजस्ट केल्यापेक्षा त्या गोष्टीमध्ये ढळणं कसं आणि ॲडजस्ट करणं कसं ते मला चुकीचंच वाटलं असतं कुठं ना कुठं. म्हणून मी तिला स्वतःहूनच काढून घेतलेलं आहे आणि स्वानंदीचे बाबासुद्धा माझ्या निर्णयाला सहमत होते. म्हणून आम्ही दोघं मिळून हा निर्णय घेतलेला आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं तिला शाळेत टाकलं, तसंच तुम्हाला हे सुद्धा सांगत आहे की तिला काढलेला आहे. स्वानंदीसाठी हा सॅन बोलावला होता मी, जो की 150-200 रुपयाला बोलावला होता मिशोवरनं. आणि खरं सांगते खूप छान आहे हा सॅन. बाळ खूप छान खेळतं त्याच्यासोबत, एंगेज राहतं. स्वानंदीसाठी बोलावला त्या दिवसपासून दररोज स्वानंदी निदान अर्धा तास तरी त्या सॅनसोबत छान खेळते. मी स्वानंदीसाठी क्लेसुद्धा बोलावले आहे, त्याच्यासोबतसुद्धा 15-20 मिनटं आरामात निघतात तिचे. आणखी मी तिच्यासाठी स्लाईम बोलावली होती, स्लाईम. त्याच्यासोबतसुद्धा ती खूप खेळली, पण स्लाईम अशी टिकाऊ वस्तू नसते. ती लवकरच खराब होऊन जाते आणि मग ती फेकून द्यावी लागते. तर अशा काहीशा मी वस्तू बोलवत राहते स्वानंदीसाठी मिशोवरनं वगैरे ऑनलाईन किंवा कुठे मार्केटमध्ये सुद्धा गेली, तिथेही मला काही दिसलं तर मला फक्त एकच असतं की ही थोडीशी जरी एंगेज राहिली कोणत्या गोष्टीमध्ये तर मी निदान घरातले कामं तरी करू शकेल. आणि तोच हे होता माझा विचार होता की हिला शाळेमध्ये जरी टाकलं 2 तासापुरती जरी गेली तरीसुद्धा मी घरचे कामं तरी निदान त्या 2 तासामध्ये आटपून घेईल. पण असं आता जे काही झालं ते चांगल्यासाठी झालं. आता मी स्वानंदीला अंगणवाडीमध्ये नेऊन देत जाईल. कारण मी जेव्हा पोलिओ द्यायला गेली होती तेव्हा मला त्या ताईंनी म्हटलं होतं, त्या मॅडमने अंगणवाडीच्या, की स्वानंदीला आणून सोडत जा अंगणवाडीमध्ये. तर आता मी तो प्रयत्न करेल एकदा की स्वानंदीला अंगणवाडीमध्ये सवय पाडीन मी थोडीफार. आता आणखी 6 महिने जाऊ देतो, ती 3 वर्षाची होऊन जाते, मग तिला छान अंगणवाडीमध्ये वगैरे सोडत जाईल. तरी आता 6 महिने तरी मी तिला घरीच
बघणार आहे. सो हा सॅन खूप छान आहे, तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी, आणि खूप छान असे त्याच्यामध्ये हे पण येतात छापे. त्याने आपण असे सुंदर सुंदर बटरफ्लाय, फिश, आणखी भरपूर आहेत असं बनवू शकतो. तुम्हाला जर या सॅनची लिंक पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देऊन देईल. कसा होता? छान होता म्हणते. तुला आवडला? हो का? अधिक पाहिजे म्हणते रे. हां घे, थोडासा दे. हां तिच्या हातात मगाशी दिला मी तेवढा. जलजिरा आवडला स्वानंदी तुला? जलजिरा बघू बघू तोंड बघू, इकडे बघ कसं आहे. हा छान आहे. कसं आहे, कसं आहे? छान आहे. किती वेळा खाल्ला ना का रे? 6 वेळा खाल्ला का? एवढा जलजिरा खाऊ नये सानू. चल बस बरं पटकन. बसते का तू? झुल्यामध्ये बसते का स्वानंदी? मांजर आली तिकडे. साप आहे सानू तिकडं, बघशील रे तिकडे. काय खात आहे पिल्लू? बी मध्ये काय काय असते? पंपकिन सीड्स प्लस सनफ्लावर सीड्स. हा पम्पकिन. छान. तुला आवडते सीड्स?